दाभोळ नदी आणि उंच टेकडीच्या मध्ये वसलेली निसर्गरम्य नगरी. रत्नागिरी जिल्ह्याचं महत्त्व वाढवण्यात या गावाचा मोठा हात आहे, कारण या ठिकाणाला भव्य ऐतिहासिक वारसा लाभलाय. दाभोळ बंदरामुळे प्रामुख्याने प्रसिद्ध असलेल्या गावात अंडा मशीद, चंडिका मंदिर, तोफा, पुरातन गंगासागर तलाव, प्राचीन ग्रामदेवी मंदिरासोबतच समुद्रकिनारी उभ्या असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. पण या इतिहासाच्या पाऊलखुणांकडे शासनाचं आणि पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होत आहे. आपल्याकडे जी अंडा मशीद आहे, आपण म्हणतो की एक अंडा मशीद आहे, तर ती विजापूर आदिलशाहीच्या काळातली आहे. तर त्यावेळेला जेव्हा ती बेगम आदिलशाहीची मुलगी की कोण असं म्हणतात की मक्केला जायला आली आणि मध्ये वादळ झालं, तर तेव्हा ही सुरक्षित बंदर कुठलं तर दाभोळ बंदर, म्हणून त्या दाभोळ बंदरामध्ये दाभोळ इथे वास्तव्याला राहिल्या. त्यांची जी पुंजी त्यांच्याबरोबर त्यांनी सोबत आणलेली होती मक्केला न्यायला किंवा दानधर्म करायला, त्याचा विनियोग काय करायचं, तर त्यांनी मग इथे ती मशीद बांधली, जेणेकरून देवाच्यासाठी किंवा ज्या कार्यासाठी आपण जाणार होतो त्याच कार्यासाठी आपला निधी खर्च होईल. माँसाहेबांची मशीद म्हणूनही ओळखले जाणारी ही मशीद विजापूरच्या मशिदीची प्रतिकृती आहे असं म्हणतात. पण इतका समृद्ध इतिहास असूनही आज या मशिदीची अवस्था दयनीय झाली आहे. ही जी वरती जी घुमटावरती जी मोठ्या प्रमाणात झाडं आले आहेत, ह्याला आपण काहीतरी विंजेक्शनाच्या माध्यमातून किंवा काय असं केलं तर ती झाडं मरून जातील आणि ती वास्तू जास्तीत जास्त वर्ष टिकेल. आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्वच्छता करत असतो. आमच्या पद्धतीने आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करत असतो. पण आपण सगळे मिळून जर याचे जतन जर व्यवस्थितरित्या केलं तर ही वास्तू जास्तीत जास्त टिकेल असं एक आमचं म्हणणं आहे त्याच्यावरती. दाभोळ बंदरावर तर फ्रेंच, डच, ब्रिटिश, मोगल, पोर्तुगीज अशा कित्येक स्वाऱ्या येऊन गेल्याचे दाखले आहेत. इजिप्त, खोरासान, निगोस्तान, अरबस्तान, इथिओपिया अशा ठिकाणांहून इथे घोडे आयात केले जात होते असा उल्लेखही इतिहासात आढळतो. आणि म्हणूनच दाभोळला भेट देणं म्हणजे टाईम मशीनमध्ये बसण्यासारखं आहे असंही काही इतिहासकार म्हणतात. आणि दाभोळच्या परिसरात देखील ऐतिहासिक खूप गोष्टी आहेत. आता इथे जवळपास आपण गेलो तर पन्हाळे काजीचे लेणे आहेत आपल्याकडे. आता त्या देखील दुर्लक्षित राहिलेल्या आहेत सगळ्यात. ती दुर्लक्षित आहेत. या इथली एक अंडा मशीद ही शासनाकडून दुर्लक्षित आहे. त्याच्यानंतर बऱ्याच अशा वास्तू आहेत की त्या अशा पडून आहेत की ज्याच्याकडे शासन काही बघत नाही आहेत. शासकीय पुरातन ठेवे आहेत, म्हणजे आपल्या काही ठिकाणी तोफा विफा आहेत. ह्या सगळ्या जमिनीत आता तुम्ही मध्ये वाचलं असाल की त्यासुद्धा जमिनीत पडलेल्या आहेत. त्याच्याकडे सुद्धा सगळ्यांचं दुर्लक्ष होत आहे असं. तर ह्याचं कुठेतरी ह्या शासनाने आणि पुरातत्व खात्याने कुठेतरी गांभीर्याने याच्यावरती कुठेतरी लक्ष देऊन काम करावं. एकेकाळी मक्केचा दरवाजा म्हणून ओळखलं जाणार हे दाभोळ आज पुरातत्व खातं त्याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याचे दरवाजे केव्हा उघडतंय याची वाट पाहतंय. एकेकाळी मक्केचा दरवाजा म्हणून ओळखले जाणार हे दाभोळ आज पुरातत्व खातं त्याच्याकडे गांभीर्यानं केव्हा लक्ष देतंय याची वाट पाहतंय. या पुरातन खजिन्याची सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाची हवी तशी मदत मिळावी एवढीच अपेक्षा गावकरी व्यक्त करतायत. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोक.